हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत लाईक फॉर दी व्होलॅटिलिटी. आणि व्होलॅटिलिटी म्हणजे आपण का डिस्कस करणार आहोत, कारण आपण थोडाफार इव्हेंट्सबद्दल डिस्कस करणार आहोत. ओके, जशी जुलै मंथ एक्सपायरी आता संपायला आली आहे, जस्ट एकच दिवस बाकी आहे, आजचा दिवस सोडला तर. सो त्या ड्युरिंग इव्हेंट्स होते लाईक बजेट होता राईट, आणि बऱ्याच एक्सपायरीलाच तुम्हाला इव्हेंट्स बघायला मिळतील राईट. सो ड्युरिंग दी इव्हेंट्स जे आपण आहेत त्या जनरली स्ट्रॅटेजीज कशा बनवू शकतो आणि त्याचं लॉजिक काय आहे, त्या पार्टची कन्सेप्ट काय ते आता आपण बघणार आहोत. ओके, सो लेट्स गो विथ दॅट पर्टिक्युलर कन्सेप्ट. आणि पहिला समजून घेऊया व्होलॅटिलिटीच्या इफेक्ट्स आणि स्पेसिफिकली इम्पॅक्ट काय असतो त्याचा ड्युरिंग दी एनी इव्हेंट. ओके, सो इव्हेंट ट्रेडिंग थोडंफार आपण इथे बघणार आहोत. सो इव्हेंट ट्रेडिंग जेव्हा पण आपण डिस्कस करतो ना, तेव्हा बघा मेजरली जेव्हा आपण बघायचं म्हटलं तर खूप डिफरंट पॅरामीटर्स बघतो की लाईक मार्केटचा व्ह्यू काय असेल तेव्हा, किंवा जर चांगला आला तर कोणत्या लेवलपर्यंत जाऊ शकतो मार्केट, जर खराब रिझल्ट आला तर कोणत्या लेवलपर्यंत जाऊ शकतो. बट ॲज अ ऑप्शन ट्रेडर आपल्याला एक सर्वात मेन कंपोनेंट बघावा लागतो, जो कंपोनेंट आहे व्होलॅटिलिटी. ओके, आपल्याला व्होलॅटिलिटीची जी कंपोनेंट आहे ती बघावी लागते. ओके, सो व्हॉट इज व्होलॅटिलिटी पहिला आपण समजून घेऊया. व्होलॅटिलिटी मीन्स अ फिअर इन दी मार्केट, लोक काही याला फिअर म्हणतात, किंवा मार्केट एक्सपेक्टेशन्स. बरोबर, मार्केट एक्सपेक्टेशन्स आहे की मार्केटमध्ये किती मोमेंटम येऊ शकतो किंवा फिअर किती आहे मार्केटमध्ये ते समजतं. दोन्ही गोष्टी बरोबर आहेत. ओके, सो व्होलॅटिलिटीच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात. जेव्हा आपण बजेट असतो तेव्हा व्होलॅटिलिटी जी आहे ती स्पाइकअप करते. ओके, सो व्होलॅटिलिटीची पहिली कॅरेक्टरिस्टिक काय असते की इट्स नेगेटिव्ह विथ प्राइस. ओके, इट्स नेगेटिव्ह विथ प्राइस अँड सेकंड इज व्हॉट, इट्स पॉझिटिव्ह विथ प्रीमियम. ओके, व्होलॅटिलिटीची एक पहिली कॅरेक्टरिस्टिक असते जी असते नेगेटिव्ह विथ द प्राइस अँड सेकंड वन इज पॉझिटिव्ह विथ द प्रीमियम. की जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी आहे जी वाढते तेव्हा तेव्हा प्राइस जी आहे ती पडण्याचे चान्सेस जास्त असतात, स्टॉक्स पडण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि व्होलॅटिलिटी जेव्हा पण वाढते तेव्हा प्रीमियम्स वाढतात मार्केटमध्ये. ओके, व्हॉट वॉज द थर्ड थिंग की व्होलॅटिलिटीचा इम्पॅक्ट जो असतो, इम्पॅक्ट मोर ऑन ATM स्ट्राईक. व्होलॅटिलिटीचा जो इम्पॅक्ट होतो सर्वात जास्त जो असतो तो ATM स्ट्राईक्सवर असतो. त्यामुळे व्होलॅटिलिटी इम्पॅक्ट्स मोर ऑन ATM. कारण का, बिकॉज ATM जी आहे ती अनसर्टन स्ट्राईक्स असते ॲज कम्पेअर OTM ITM. OTMची प्रोबॅबिलिटी जास्त असते OTM क्लोज होण्याची, इन द मनीची प्रोबॅबिलिटी जास्त असते इन द मनी क्लोज होण्याची. बट ATMची जी प्रोबॅबिलिटी असते ती 50-50% असते. एखादी मोमेंटम त्याला आउट ऑफ द मनी पण करू शकते आणि इन द मनी पण करू शकते. त्यामुळे इम्पॅक्ट जो असतो व्होलॅटिलिटीचा तो जास्त असतो ATM वरती. ओके, सो दॅट इज द रिझन. अँड द फोर्थ कॅरेक्टरिस्टिक जर मी सांगायची म्हटली तर व्होलॅटिलिटीचा बिहेवियर. व्हॉट इज द बिहेवियर? व्होलॅटिलिटी काही अशी मोमेंटम देते. जर तुम्ही नीट IV चार्ट कधी बघितला असेल ना, तुम्हाला व्होलॅटिलिटी काही अशी मोमेंटम देताना दिसेल. ओके, सो व्होलॅटिलिटी जी असते ना ती स्टिकी कॅरेक्टरिस्टिक असतो. ओके, ग्राउंड लेवलला ना ती जास्त वेळ टाइम स्पेंड करते, स्टिकी ऑन अ ग्राउंड लेवल. ओके, ग्राउंड लेवलला जास्त वेळ जो आहे ती व्होलॅटिलिटी टाइम स्पेंड करते. ओके, जसं यू कॅन सी इथे. आणि जेव्हा जेव्हा एखादी स्पाइकअप होते व्होलॅटिलिटीमुळे तेव्हा एक क्विक फॉल आपल्याला बघायला मिळतो, एक फॉल बघायला मिळतो, एक व्होलॅटिलिटी ड्रॉप बघायला मिळते. सो ही एक कॅरेक्टरिस्टिक झाली. आणि एक कॅरेक्टरिस्टिक आहे जी आहे त्याची फिफ्थ, जर मी इथे बघायचं म्हटलं तर आहे मीन रिव्हर्टिंग. मीन रिव्हर्टिंग काय असतं? मीन रिव्हर्टिंग मीन्स लाईक दिस. व्होलॅटिलिटी बघा अशी मोमेंटम देते ना, कधी तुम्हाला व्होलॅटिलिटी अशी मारताना दिसते का? अशी 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 मार्केटसारखी किंवा अशी अशी नाही दिसणार. इट्स नेव्हर ट्रेंडिंग. व्होलॅटिलिटी वरती जाणार, पुन्हा खाली येणार, पुन्हा खाली जाणार, पुन्हा ॲव्हरेज वरती येणार. ओके, सो मीन रिव्हर्ट करत असते कुठे, ते ट्रेंडिंग नसते की 10 वरून 20 वर गेली, 20 वरून 100 वर गेली, 100 वरून 200 वर गेली, असं नाही. ओके, दॅट इज द रिझन.
सो ही सिंपल आहे. जर कोणाला नसेल समजलं एकदा पुन्हा बघा. व्होलॅटिलिटीच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या सिंपल आहेत. एक क्विक रिकॅप मी तुम्हाला देतो या गोष्टीचा. सो पहिलं जे आहे ते आहे की व्होलॅटिलिटी ट्रेडिंग जी असते, जी स्पेसिफिक किंवा व्होलॅटिलिटीची कॅरेक्टरिस्टिक असते जी असते नेगेटिव्ह विथ द प्राइस. म्हणजे व्होलॅटिलिटी जेव्हा पण वाढते तेव्हा स्टॉक्स वगैरे आहेत ते पडण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि सिंपल बघा, स्टॉकसाठी नेगेटिव्ह आहेत, पण जर तुम्ही कमॉडिटीसोबत त्याला पेअर केला तर कमॉडिटीसाठी व्होलॅटिलिटी जी आहे ती पॉझिटिव्ह असते. जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी वाढते तेव्हा कमॉडिटीचे प्राइजेस वाढतात, गोल्ड सिल्वरचे प्राइजेस वाढतात. सो व्होलॅटिलिटी इज नेगेटिव्ह विथ द प्राइस बस पॉझिटिव्ह विथ द प्रीमियम. ओके. सो वेन एव्हर देर इज अ राईज इन व्होलॅटिलिटी म्हणजे जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी वाढते तेव्हा प्रीमियम्स जे आहेत ते वाढतात. ओके. का वाढतात बऱ्याच लोकांना लॉजिक नसेल माहिती, तर त्याचा आन्सर आहे डिमांड आणि सप्लाय. डिमांड सप्लाय. ओके. सिंपल बघा, 11th-12th इकॉनॉमिक्स लक्षात आणा. इथे काय लॉजिक आहे याचं पार्टचं की ॲज अ ऑप्शन रायटर किंवा ॲज अ ऑप्शन सेलर जर मी बघायला गेलो तर आपण ऑप्शनचा पर्स्पेक्टिव्ह रायटर्स पर्स्पेक्टिव्हने बघतो की रायटिंगमध्ये कुठे जास्त आहे, रायटर्सने कुठे पोझिशन्स क्रिएट केल्यात, राईट. सो मला एक सांगा, जर व्होलॅटिलिटी वाढते तेव्हा तुम्हाला माहिती आहे मार्केटचे एक्सपेक्टेशन्स आहेत मोमेंटम द्यायचे, आयदर ते बुलिश देईल किंवा बेरिश देईल, राईट. सो ज्यांनी सेल केलंय त्यांना लॉस होऊ शकतो जर डिरेक्शन आली तर. सो ते काय करणार, त्यांच्या पोझिशन हेज करणार. हेज कशाने करणार, बाईंग नाही करणार. सो जेव्हा ते हेज करतात तेव्हा ऑप्शन बाय करतात, त्यामुळे ऑप्शनच्या डिमांड्स वाढतात. काय शिकलेलो आपण 12th इकॉनॉमिक्स 11th इकॉनॉमिक्स की जेव्हा आपण डिमांड वाढते कोणत्याही गोष्टीची तेव्हा त्याची प्राइस वाढते. त्यामुळे जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी वाढते तेव्हा तेव्हा प्राइस वाढते. आणि सपोज लोअर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंट आहे, सो आय नो दॅट की मार्केटचे जे एक्सपेक्टेशन्स आहेत मोमेंटम देण्याचे ते खूप कमी आहेत, राईट. सो व्हॉट आय डू, मला माहिती आहे की प्रीमियम ड्रॉप होऊ शकतो किंवा मोमेंटम खाली होऊ शकते किंवा मोमेंटम जास्त देऊ नाही शकत. सो लोक काय करतात, जास्त ऑप्शन सेल करतात. सो जेव्हा ऑप्शन सेल करतात जास्त लोक तेव्हा काय होतं, सप्लाय वाढतो. आणि जेव्हा जेव्हा सप्लाय वाढतात तेव्हा काय होतं, प्राइस जी आहे ती खाली पडते. बरोबर. दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट. ओके. सो सिंपल आहे, जास्त ऑप्शन सेलिंग केल्यामुळे प्राइस जी आहे ती कुठेतरी खाली येते प्रीमियमची, कारण जेवढी डिमांड असते त्यापेक्षा जास्त सप्लाय असतो. ओके. सिंपल लॉजिक आहे. नाव लेट्स अज्युम, आता मी हे का सांगतोय, हे जनरली मी सांगतोय इव्हेंटला जर तुम्ही बघाल ना, कधीही बजेट असेल किंवा कधीही कोणत्याही स्टॉकचा एखादा रिझल्ट अनाऊन्स होत असेल, अर्निंग रिझल्ट असेल, Q1 Q2 Q3 प्रॉफिट रिझल्ट असतील, राईट. सो तेव्हा ना व्होलॅटिलिटी स्पाइकअप करते. ओके. जसं बजेट डेच्या दिवशी पण झालेला, जर तुम्ही इथे आलात ना नीट IV चार्टवर, ओके, जर तुम्ही बघितलात निफ्टीचा हा चार्ट ओपन आहे, जर तुम्ही इथे बघितलात तर बघा जी निफ्टीची व्होलॅटिलिटी होती ती आधी किती होती, 15 जुलै 12 जुलैच्या आसपास 15 16 16 17 होती. पण जसं 23ला रिझल्ट होता, बजेट होता 22ला, बघा व्होलॅटिलिटी 18 वरून डायरेक्ट 24वर गेली. यू कॅन सी हे स्पाइक, दिस इज द स्पाइक. ओके. सो हे आणि व्होलॅटिलिटी मी म्हणालो ना अशी मोमेंटम देते बघा अशी, राईट. सो दॅट इज द रिझन. नाव इथे मी स्ट्रॅटेजी कशा बनवू शकतो किंवा इथे मी ट्रेड्स कशा बनवू शकतो. सो बजेटसाठी सिंपल असतो एक शॉर्ट अँड बटरफ्लाय कधीही, कारण बघा डिरेक्शनची डर आहे, डिरेक्शनची भीती आहे, सॉरी डर एक हिंदी वर्ड झाला, बट डिरेक्शनची जर भीती आहे सो मी काय करणार, मी पोझिशन हेज केली आहे, त्यामुळे मला माहिती आहे माझा लॉस किती आहे कुठेही आला तरी मोमेंटम. आणि जर नाही आला व्होलॅटिलिटी ड्रॉप, मेनली आपण काय करतोय व्होलॅटिलिटी ड्रॉपवरती मोमेंटम बनवतोय किंवा थीटावरती पैसे कमवायचा प्लॅन करतोय. सो व्होलॅटिलिटी जर त्याच लेवलला राहिली आणि ड्रॉप मिळाला आणि मार्केट त्याच लेवलला राहिला, 2 दिवस मी सपोज पोझिशन होल्ड केलं तर मला बेनिफिट त्या गोष्टीचा मिळतो. कसा मिळतो ते बघूया. ओके. सो जनरली आपण स्ट्रॅडल जेव्हा आपण बनवतो ना तेव्हा काय आपण करतो की आपण 2 टाईप ऑफ स्ट्रॅडल असतात. एक असतं बाय स्ट्रॅडल आणि एक असतं सेल स्ट्रॅडल. ओके. सो बाय स्ट्रॅडलला आपण काय करतो, ATM कॉल आणि पुट बाय करतो. ओके. आणि सेल स्ट्रॅडलला काय करतो आपण, ATM कॉल आणि पुट सेल करतो. ओके. सो सिंपल बघा, पहिला आपण घेऊया बाय स्ट्रॅडलवरती डिस्कस करूया. ओके. आणि इथे डिस्कस करूया सेल स्ट्रॅडलवरती.
ओके. सो सिम्पल बघा काय आपण बोललेलं की जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी वाढते तेव्हा प्रीमियम्स वाढतात आणि जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी खाली पडते तेव्हा प्रीमियम्स खाली पडतात. पहिली केस आपण बघूया व्होलॅटिलिटी वाढण्याची. व्होलॅटिलिटी वाढते प्रीमियम वाढतो. सो प्रीमियम वाढताना कोणाला प्रॉफिट असतो? प्रीमियम जर वाढला तर बायरला प्रॉफिट आहे. सपोज 100चा प्रीमियम दिलेला 200ला, कोणाला प्रॉफिट आहे? बायरला. तुम्ही काय करणार? ATM कॉल अँड पुट बाय करणार केव्हा? जेव्हा मला माहिती असेल की येणाऱ्या काही दिवसांमध्ये व्होलॅटिलिटी वाढू शकते, जेव्हा रिझल्ट अनाऊन्स होणार असतील 3-4 दिवसाआधी, 4-5 दिवसाआधी. ओके. सो मी काय करणार? ATM कॉल अँड पुट बाय करणार. ओके. कधी? व्हेनेवर एक्सपेक्टेशन इज राइज इन व्होलॅटिलिटी, राइज इन वॉल, मी बाय करणार स्टॅडल. ओके. सो स्टॅडल बाय केल्याने काय होणार की माझा प्रीमियम वाढणार आणि व्होलॅटिलिटी वाढण्यामुळे माझा प्रीमियम वाढणार आणि मला बेनिफिट आहे. ओके. ह्याला हेच करण्याची गरज नाही, कारण आय नो दॅट की जेवढा प्रीमियम मी पे केलं तेवढा माझा मॅक्झिमम लॉस आहे. सो अनडिफाईन्ड लॉसची टेन्शन नाही. इकडे आपल्याला माहिती आहे माझा प्रीमियम किती आहे आणि किती लॉस होणार आहे. सेल्फ स्टडलला काय आहे? इथे तुम्हाला जे आहे ते डिरेक्ट तुमच्या फेवरमध्ये आहे व्होलॅटिलिटी. ओके. आणि जर डिरेक्शन आली विच इज फाईन. ओके. तुम्हाला बेनिफिट मिळणारच आहे त्याचा पण. ओके. नाव जर मी सेल्फ स्टडलबद्दल डिस्कस केलं तर सेल्फ स्टडल आपण कधी करतो? जेव्हा व्होलॅटिलिटी खाली पडत असेल. एक्सपेक्टेशन इज दॅट when fall in IV. ओके. किंवा वॉल. ओके. तेव्हा मी सेल्फ स्टडल करणार. का करणार? की जेव्हा जेव्हा प्रीमियम्स व्होलॅटिलिटी खाली पडणार तेव्हा माझा प्रीमियम्स खाली पडतोय आणि मला त्याचा बेनिफिट जो आहे तो बघायला मिळत आहे म्हणून. ओके. सो जर मी बघायचं म्हटलं इकडे तर इथे जो बेनिफिट आहे तो तुम्हाला व्होलॅटिलिटीचा आहे प्लस थीटा बेनिफिट पण आहे. जर तुम्ही इकडे तुमच्या पोझिशन होल्ड करताय. ओके. सपोज मी सेल्फ स्टडल केला आहे आणि मी ATM कॉल अँड पुट विकला आहे. सो माझा व्होलॅटिलिटी ड्रॉप झाली, माझा प्रीमियम ड्रॉप झाला. नाव जितके दिवस मी त्याला होल्ड करणार, जर मार्केट त्याच लेवलला राहिलं तर मला त्याच्यावरती थीटा बेनिफिट पण मिळते. सो ट्राय करा जेव्हा आपण बाय स्टडल करायचं असेल, लॉंग स्टडल करायचं असेल तेव्हा फार एक्सपायरी असला पाहिजे तुम्ही. फार एक्सपायरी. ओके. आणि जनरली स्टॅडल बनवत असाल तुम्ही सेल्फ स्टॅडल तर नियर एक्सपायरी ट्राय करा, कारण नियर एक्सपायरी तुम्हाला व्होलॅटिलिटीचा पण पैसा बनवून देईल प्लस तुम्हाला जो थीटा बेनिफिट आहे तो पण बघायला मिळेल. ओके. सो जनरली जर मी सांगायचं म्हटलं तर लेट्स सी मी इथे येतो ट्रेडिंगवरती. ऑप्शन्स आर्किटेक्ट निफ्टी आहे, 25 जुलैची एक्सपायरी आहे. ऑस्किलेटमध्ये आलो, स्टॅडलमध्ये आलो. काय करतो आपण? नियर बाय एक्सपायरी आहे. आय नो दॅट की मला बेनिफिट मिळू शकतो जर मार्केट त्याच रेंजला राहिला तर. सो व्हॉट आय विल डू? मी ATM कॉल अँड पुट इथे विकणार. यू कॅन सी ATM कॉल अँड पुट विकला आहे सेम लेवलचा. काय स्ट्रॅटेजीचं नाव आलं आहे? शॉर्ट स्ट्रॅडल. ओके. सपोज जर मार्केट ह्या लेवलच्या आसपास राहिला एक्सपायरीपर्यंत तर प्रॉफिट किती आहे? 3665चा. जर मार्केट सपोज मोमेंटम दिली ह्या लेवलला सर स्टील आय गॉट अ बेनिफिट. म्हणजे थोडाफार जो आहे ना मी डिरेक्शन क्युअर केली आहे इथे बघा 2415. राईट. जर सपोज मला ही पोझिशन हेच करायची असेल तर मी काय करणार? इकडे एखादा कॉल ऑप्शन बाय करीन, पुट ऑप्शन खाली जाऊन बाय करीन, एखादा कॉल ऑप्शन बाय करीन. सो त्याला मी बटरफ्लायमध्ये कन्वर्ट करणार. ओके. सो जनरली बजेट जर तुम्हाला बजेटमध्ये असेल किंवा इव्हेंट ट्रेडिंग असेल तर ट्राय टू गो विथ द बटरफ्लाय स्ट्रॅटेजीज. ओके. सो सपोज जर मी इथे आलो आणि 24,200चा पुट ऑप्शन बाय करतो आणि वरच्या साईडला 24,000 कॉल ऑप्शन. लेट्स सी. कॉल ऑप्शन बाय करतो. ओके. सो यू कॅन सी माझी जी स्ट्रॅटेजी आहे ती कोणती कन्वर्ट झाली? शॉर्ट अँड बटरफ्लाय. आता बघा जर मार्केटने डिरेक्शन घेतली, कितीही खाली पडू दे मार्केट, किती वरती जाऊ दे, माझा मॅक्झिमम लॉस किती आहे? 930 एका लॉटवरती. आणि जर मार्केट त्याच लेवलला राहिलं तर 2195चा प्रॉफिट आहे. राईट. ह्याला मल्टिपल बाय सपोज मी करतो 10 लॉट्स. ओके. यू कॅन सी प्रॉफिट लॉस किती आहे? 9300. पण मार्केट त्याच लेवलला जातं 21,000चा प्रॉफिट आहे. राईट. सो शॉर्ट अँड बटरफ्लाय जनरली आपण बनवणार. सिम्पल लॉजिक बघा. सपोज मार्केट आज ह्याच लेवलला राहिला 24,375ला आणि 885 मला प्रॉफिट दिसते. ओके. बट सपोज इथे व्होलॅटिलिटी आहे ना ती 10 ह्याने खाली पडली. लेट्स अज्युम. ओके. 10 ने खाली पडली. नाव यू कॅन सी 375ला जिकडे आजच्या दिवसात मला 800 रुपयाचा प्रॉफिट दिसत होता तोच मला आता दिसतोय 1870चा प्रॉफिट. राईट. व्हाय?
बिकॉज ऑफ द ड्रॉप इन व्होलॅटिलिटी. आणि तेच जर सपोज त्यातून हा पूर्ण दिवस गेला इथे, देन यू कॅन सी एक्सपायरी पी एन एल, पूर्णपणे पी एन एल जो आहे ते लॉस जर असेल तो एवढा आहे. जर इकडेच आला मार्केट एक्सपायर झाला तर 21,950, 21,000चा प्रॉफिट आहे. तर थोडाफार डिरेक्शन घेते 9,450 वरच्या साईडला डिरेक्शन घेतली तर इथे तुम्हाला बघायला मिळेल ह्या लेवलच्या आसपास. ओके, किंवा तुम्ही इथे टेबल चार्ट ओपन करा, टेबल चार्टवर तुम्हाला बघायला मिळेल कोणत्या लेवलला प्रॉफिट आहे, कोणत्या लेवलला लॉस आहे. राईट. सो जनरली तुम्हाला ट्राय करायचं असेल तर ट्राय टू गो विथ दी, जेव्हा आपण एखादी बजेट डेज असतील किंवा एखादी लाईक टाईप ऑफ इव्हेंट डेज असतील ना, ट्राय टू गो विथ दी शॉर्ट वॉल ट्रेड्स. आणि स्पेसिफिकली शॉर्ट अँड बटरफ्लाय जे जनरली व्हेरी गुड अमाऊंट ऑफ ट्रेड्स जर तुम्हाला प्रॉफिट जनरेट करायचं असेल तर तुम्हाला बघायला मिळू शकतो. सो दॅट इज द रिझन बिहाइंड इट आजची व्हिडिओ, की बजेट डेजमध्ये कशा ट्रेड्स बनवू शकतो. 25 जुलैची एक्सपायरी मी सिलेक्ट केली कारण करंट एक्सपायरी ती आहे. तुम्ही फार एक्सपायरी असाल तर गो विथ द बाय स्ट्रॅटेजी. एक्सपायरीपासून लांब असेल 15-20 दिवस, लॉंग स्ट्रॅटेजी जेव्हा व्होलॅटिलिटी आपल्याला वाढण्याचे एक्सपेक्टेशन्स आहेत तेव्हा, आणि पडण्याचे एक्सपेक्टेशन्स आहेत आणि तुम्ही नियर बाय एक्सपायरी तर गो विथ द शॉर्ट अँड बटरफ्लाय. दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट. आय होप ही तुम्हाला कन्सेप्ट आवडली असेल. जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर, सबस्क्राईब करा. सेकंडली, अजून कोणी ॲप्लिकेशन डाउनलोड नाही केलं आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. 25 फ्री टूल्सचा ॲक्सेस तुम्हाला मिळून जाईल. आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओच्या आपण लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकल्या आहे, व्हिडिओ लायब्ररी म्हणून. व्हिजिट करा, त्यावरती तुम्हाला इन डिटेल सगळ्या गोष्टी मिळून जातील. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर अ टाईम. बाय बाय.